श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 679. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या धर्मसभेत भरतजींनी जे आपलं भाव प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करावयास सुरुवात केली आहे, त्या भावशब्दांचं दर्शन या गोस्वामीजींच्या शब्दातून केलं. भरतजी प्रभू रामचंद्रांच्या समोर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की प्रभू, आपण सर्व गुण संपन्न आहात. ज्या शारदा मातेच्या कृपेने त्यांनी प्रभू रामचंद्रांचं हे स्वरूप जाणलं, त्या स्वरूपाची 21 विशेषणं एका पाठोपाठ एक भरतजींनी या धर्मसभेमध्ये सांगितली. ज्याचा मतितार्थ असा होता की प्रभू रामचंद्र हे एक असे स्वामी आहेत, असे प्रभू आहेत जे परमहितैषी आहेत, जे माझ्या माता पित्यांसारखेच माझं कल्याण करणारे आहेत, जे शरणागताला नित्य आपल्या हृदयामध्ये जतन करून त्याचं कल्याण करणारे एक उत्तम मित्र. या वेगवेगळ्या विशेषणांच्या आधाराने भरतजी प्रभू रामचंद्रांचं वर्णन या सभेत करतायत आणि मग शेवटचा 21वा गुणधर्म आपल्यासाठी सांगताना म्हणतात की प्रभू रामचंद्रांसारखा स्वामी दुसरा नाही आणि माझ्यासारखा दुसरा स्वामी द्रोही नाही. जे काही सर्व चांगलं आहे या विश्वामध्ये ते माझ्या प्रभू रामचंद्रांचं आहे आणि जे काही कुटिलता आहे ती केवळ या भरताची आहे. अशा रीतीने भरतजी आपला हा अंतरंगातला भाव प्रभू रामचंद्रांसमोर व्यक्त करतायत. भरतजी आपल्या स्वतःला पहिल्यापासूनच प्रभू रामचंद्रांचा अपराधी जाणतायत, परंतु या अपराधीच्या भावनेमध्ये ते चित्रकूटवरती आले तेव्हा त्यांना असं वाटत होतं की कदाचित प्रभू रामचंद्र आपला अवहेर करतील, परंतु प्रभू रामचंद्रांनी सर्व साधू सभेमध्ये त्यांचा सन्मान केला. भरतजी आपल्या मनातला भाव व्यक्त करताना म्हणतात की मी खरं तर आपली खूप मोठी दृष्टता केली, आपला मी अपराधी आहे. एवढ्या मोठ्या समाजाला विना परवानगी मी इथं घेऊन आलो. खरं तर मी अवहेर करण्यासाठी योग्य होतो, परंतु माझी ही दृष्टता प्रभूंनी सेवा आणि स्नेह रूपाने स्वीकारली. माझ्यामध्ये अनंत दूषणं आहेत, परंतु या सर्व दूषणांना माझ्या प्रभूंनी या साधूच्या सभेमध्ये भूषण रूपाने सर्वांच्या समोर ठेवलं. स्वामी, या जीवनामध्ये जे जे काही म्हणून आहे ते सर्व काही आपल्या कृपेचंच फळ आहे की अनंत अपराधी असतानाही आपण मला एवढा या साधू सभेमध्ये सन्मान दिला. अशा रीतीने भरतजी हा जो संवाद या धर्मसभेमध्ये करत आहेत त्यातील पुढील टप्पा आज गोस्वामीजी या चौपायांमधून आम्हाला सांगू लागतात. राउरी रीति सुबानी बड़ाई, जगत विदित निगमागम गाई, कूर कुटिल खल कुमति कलंकी, नीच निसील निरीस निसंकी, तेउ सुनि सरन सामुहे आए, सकृत प्रणाम की हे अपनाए, देखी दोष कबहु न उराने, सुनि गुण साधु समाज बखाने,
को साहिब सेवक ही निवाजी, आपु समाज साज सब साजी, निज कर तू तीन समुझी सपने, सेवक सकुच सोचू उर अपने, सो गोसाई नहीं दूसर को पी, भुजा उठाई कहूँ पनरोपी, पशु नाचत सुख पाठ प्रबीना, गुण गति नट पाठक आधीना, यों सुधारि सन्मानी जन किए साधु सिर मोर, को कृपाल बिनु पाली है, बिरिदावली बर जोर सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, या आजच्या चौपाया वाचत असताना मला मानस मर्मज्ञ साकेतवासी पंडित राम किंकरजी यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांची जी प्रस्तावना आहे त्याची आठवण झाली. आपण जाणताच की ज्यांना युग तुलसी हे खऱ्या अर्थाने शोभून दिसावं असे पंडित राम किंकरजी. रामायण खरं आहे सगुण चरित्र, परंतु त्या सगुणामध्ये असलेलं अद्वैत ज्यांनी जनमानसासमोर आणलं, असं अलौकिक कार्य अशा या पंडित राम किंकरजींनी केलं. त्यांना कलकत्त्यामध्ये एकदा त्यांची ओळख करून देत असताना एकाहून एक सुंदर बिरुदावली उपाधींच्या आधाराने सन्मानित करण्यात आलं. संकोची स्वभावाचे पंडित राम किंकरजी, आणि जेव्हा ही प्रस्तावना आयोजकांची संपली तत्पश्चात ते उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि ते म्हणाले की माझ्या नावाच्या आधी जे जे काही म्हणून मला उपाधींच्या आधाराने आभूषित करण्यात आलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो, परंतु या सर्व उपाधींचा मी धनी नाही. हे राम किंकर केवळ रामायणाशी संलग्न झाले, त्याच्या नामाशी संलग्न झाले. तेवढीच एक गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये केली आणि तत्पश्चात जे जे काही म्हणून तुम्ही मला आता उपाधी रूपाने माझं वर्णन करून सांगितलं, हे सर्व काही या रामाश्रयाचं नामाश्रयाचं खरं कौतुक आहे. रामचरित मानस त्याचं चरित्र ज्या काही सद्भावनेने आपण गातो, रामचरित्रच त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कल्पनेपेक्षा मोठं करून टाकतो. जो भगवंताच्या नामाचा आश्रय घेतो ते नामच त्या व्यक्तीला या जगामध्ये अत्यंत वंदनीय करून टाकतं. गोस्वामीजी नामवंदनेमध्ये म्हणतात ना, एकु छत्रु एकु मुकुटमणी सब बरननी पर जो, तुलसी रघुबर नाम के बरन बिराजत दो. बघा, राजाच्या मस्तकावरती छत्र असतं, त्याच्या मुकुटामध्ये मणी असतो. या दोन गोष्टींची ओळख हेच राजाचा खऱ्या अर्थाने लौकिक रूपाचं दर्शन आपल्याला घडवून आणतं. गोस्वामीजी म्हणतात की नामाचा जो आश्रय घेतो त्या नामामध्ये जे रा आणि म ही दोन अक्षरांचं हे नाम आहे, त्या राला एक प्रकारे गोस्वामीजी छत्र समजतात आणि मला मुकुटमणी समजतात. ज्यांनी ज्यांनी नामाश्रय घेतला त्याच्या त्याच्या मस्तकावरती एकु छत्रु एकु मुकुटमणी सब बरननी परजो. अशा रीतीने ज्यांनी ज्यांनी म्हणून नामाचा आश्रय घेतला त्याला त्याला या भगवंताच्या नामाने
या विश्वामध्ये चक्रवर्ती सम्राटाला लाजवेल अशा पद्धतीने जगद्वंद्य करून टाकलेलं आहे. आणि जगाच्या मान अपमानामुळं किंवा त्याच्या उपाधीमुळंच केवळ या पदाची मोजमाप करायची नसते. बघा, श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपण जाणतो की जेव्हा श्री महाराज गोंदवल्यातून फरगोल घालून निघायचे, त्याच्यावरती ठिगळं असायची, परंतु पूज्य बाबा चरित्रामध्ये लिहितात की महाराज अशा पद्धतीने चालायचे की जणू काही एखादा चक्रवर्ती सम्राट चालावा. हे नामाचं वैभव आहे सज्जनो. या रामाशी जोडलं गेल्यानंतर जीवनामध्ये एक गोष्ट होते, संपत्ती किंवा दारिद्र्यता या दोन गोष्टींच्या पलीकडे जाऊन मनुष्य आहे त्या अवस्थेमध्ये अत्यंत आनंदाने राखतो. आणि एक गोष्ट होते की तो कधीच दीनवाणा दिसत नाही. हे नामाचं वैभव आहे. आणि या नामाच्या आश्रयाला दुसरी पात्रता काही नाही बरं का. तुम्ही केवळ मनापासून त्या रामाचा आश्रय घ्या, तुम्ही मनापासून त्या भगवंताचं नाम घ्या आणि ते नामच तुम्हाला या विश्वामध्ये या विलक्षण समाधानाच्या सिंहासनावरती बसून तुमच्या अंतरंगाचा राजा करून टाकता. पूज्य बाबा ती गोष्ट सांगायचे ना त्या एका युरोपियन राजाची, की जो आपल्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे हे शोधत फिरत होता. तेव्हा त्याला कोणीतरी सांगितलं की एक गरीब मनुष्य बाहेर बसलेला आहे गावाच्या, तो खऱ्या अर्थाने चक्रवर्ती आहे, तू त्याला जाऊन भेट. राजा आपल्या आभूषणांच्या समवेत त्याच्या समोर गेला. या गरीब माणूस जो आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये मग्न होता त्याचं त्याच्याकडे लक्ष देखील नाही. तरी राजाने त्याला विचारलं की मी ऐकतोय की आपण चक्रवर्ती आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात, आपलं राज्य कुठे आहे? तो म्हणाला, माझ्या स्वानंदाचं हे राज्य माझ्या आतमध्ये मी अनुभवतोय. राजाला काही ही भाषा कळेना. तर तो म्हणाला की मी आपल्या राज्याला तर ओळखत नाही, परंतु आपल्या एकंदर अवतारावरून मला असं वाटतं की आपल्याला काहीतरी द्यायला हवं. मी काय देऊ आपल्याला, काय करू शकतो मी आपणासाठी? यावर तो भिकारी फक्त हाताने म्हणाला की जर काही करू शकत असशील तर जरा लांब उभा राहा, मी इथं सकाळचं कोवळं ऊन खात पडलेलो आहे, तू मध्ये उभं राहिल्यामुळे ते ऊन माझ्या अंगावरती येत नाहीये. काय गंमत आहे. संपत्ती आणि विपत्ती या गोष्टींच्या पलीकडे असलेलं हे एक विलक्षण समाधानाचं राज्य. हा आश्रय रामायण देतं, हा आश्रय राम देतो, हे आश्रय नाम आपल्याला मिळवून देतो. आणि त्या स्वानंद सुखामध्ये जीव खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये ते अनुभवतो जे त्याला कधीही स्वकर्तृत्वाने अनुभवता आलं नसतं. आणि हे अनुभवण्यासाठी तुम्ही फार पुण्यश्लोक हवा आहात, तुमच्याकडे खूप साधना हवी आहे. या गोष्टी ठीक आहेत, तुम्ही जसे असाल तसे असाल, परंतु माझा रामराया तर या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपल्याला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही केवळ मला शरण या, बस. मला या पलीकडे काहीच तुमच्या आर्यतेची गरज नाही. तुम्ही जसे असाल तसे. आणि भरत रामाचा हा स्वभाव जाणूनच रामाचं हे वैभव या धर्मसभेमध्ये सांगतोय, हे नाथ, आपली रीत, आपल्या सुंदर स्वभावाचा मोठेपणा या जगामध्ये प्रसिद्ध आहे. वेदशास्त्रांनी याचं नित्य गायन केलेलं आहे. एखादी व्यक्ती क्रूर असेल स्वभावाने, कुटील असेल, दुष्ट असेल, कुबुद्धी असेल, कलंकी असेल, नीच असेल, शील रहित असेल, नास्तिक असेल किंवा निशंक असेल, खरं तर हे सर्व स्वभाव त्याला त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच मानवंदनेसाठी योग्य नाहीत. आपण बघतो ना, जगामध्ये अनेक मोठी मोठी लोक असतात. आपण तोंडावरती कदाचित त्यांना खूप चांगलं म्हणू, परंतु एकदा पाठ फिरली की म्हणूत बाबा बरं झालं, याच्यापासून आपला पिच्छा सुटला.
कारण मनुष्याच्या अधिकाराखाली आपण बऱ्याचदा त्याला चांगलं म्हणतो, परंतु आपण त्याचा स्वभाव जाणून असतो की हा वंदन करण्यालायक नाही. परंतु प्रभू रामचंद्रांच्या साम्राज्यामध्ये यापैकी कुठलाही पद्धतीचा जीव जरी आला, क्रूर असू दे, कुटील असू दे, दुष्ट असू दे किंवा कुबुद्धी असू दे, परंतु आपण जर या सर्व लीला चरित्रांचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की जय विजय होते भगवंताच्या दारामध्ये. तेच पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले, तेच पुढे रावण आणि आपल्याला कुंभकर्णाच्या रूपामध्ये दिसले. हे स्थित्यंतर त्यांचं होत गेलं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी ब्रह्मदेवाचे आशीर्वाद त्यांच्या अंगामध्ये बळ त्यांना देत गेले. परंतु ही ब्रह्मदेवाची कृपा आहे का? जे ब्रह्मदेव देखील स्वतःला या भगवंताच्या लीला नाट्यातलं केवळ एक निमित्त मानतात, ते देखील जाणून आहेत की हे आपलं कार्य नाही. पण तरी देखील भगवंत अशा दुष्ट स्वभावाचा, क्रूर, कुटील, कुबुद्धी असलेल्या व्यक्तीला देखील आपल्या या लीला नाट्यामध्ये सामावून घेतो आणि त्यांच्या लीला नाट्यात त्यांच्या संदर्भाने त्यांना तो मोठा करतो. बघा, या जगामध्ये अनेक खलनायक होऊन गेले असतील, परंतु रावण, कुंभकर्ण या लोकांना देखील अजरामर कोणी केलं? रामानेच केलेलं आहे ना. आणि रामाचं दया सिंधुत्व तर बघा. कुंभकर्ण वधाच्या पश्चात कुंभकर्णाच्या शरीरामधून एक दिव्य ज्योती जी निघाली, ती रामाने आपल्या मुखामध्ये परिधान केली. जणू काही कुंभकर्णाची ही स्वामी निष्ठा भगवंताने त्याला प्रसाद रूपाने दिली, त्याला आपल्या निजधामामध्ये स्थान दिलं. रावण आणि मेघनाथाला देखील अंतिम समयी भगवंताचं नाम जोरजोरामध्ये उच्चारण केलंय. कुठे राम, कुठे लक्ष्मण, कुठे राम, आणि या भगवंताच्या नामाच्या आधाराने त्यांनी प्राण सोडला. ही केवढी मोठी गती आहे. आमची ही सर्व साधना कशासाठी चालते? की अंतिम श्वासांमध्ये भगवंताचं नाम यावं. आणि त्यामुळे श्री महाराज विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी गेला हे आम्हाला का सांगतात? कारण आमच्या दृष्टीने तर आम्ही त्रिगुणातून या सर्व व्यक्तित्वांकडे पाहतो आणि म्हणतो रावण छे छे फार वाईट, कुंभकर्ण छे छे फार वाईट. या प्रत्येक गोष्टीमध्ये या खलनायकाला आम्ही देखील त्रिगुणाच्या भूमिकेतून पाहतो, परंतु भगवंत ज्या गुणातीत भूमिकेकडून या सगळ्यांना पाहत असतो, त्याच्यासाठी या व्यक्तित्वाचा कुठलाही गुणधर्म, कुठलीही अर्यता ही त्याच्यापासून त्याला रोखू शकत नाही. केवळ एकच गोष्ट हवी आहे, जो सभी तावासर नाई, रखियहु ताही प्राण की नाई. अत्यंत मनापासून शरण आलं की भगवंत त्याला आपल्या प्राणासारखा सांभाळतो. भरत जणू काही हे सर्व चरित्र आपल्या अनुभवातून सांगत आहे की कैकेयीचा मी पुत्र या विश्वामध्ये खरं तर मी कलंकी आणि नीच म्हणून ओळखायला जायला हवा होतो, परंतु मी काय केलं? मी केवळ तुझ्या चरणांपाशी आलो आणि तुझ्या चरणांजवळ आल्यानंतर माझ्या या अंतरंगामधला हा भाव तू जाणलास आणि माझी ही वृत्ती असूनही तू मला या विश्वामध्ये सर्वांचं भूषण करून टाकलंस. माझी आई अत्यंत कुटिलतेने, क्रूरतेने तुझ्याशी वागली, तरी देखील सर्वप्रथम तू कैकेयीच्या स्वागतासाठी गेलास. रामाचा हा स्वभाव सज्जनो आम्ही समजून घेतला पाहिजे. बघा, जेव्हा लहान वयामध्ये विश्वामित्र घेऊन जात आहेत, ताडका धावत येते, ताडकेचा एका बाणामध्ये राम वध करतोय आणि त्याच्या पश्चात ताडकेला देखील आपल्या निजधामामध्ये दीन जाणून भगवंत स्थान देत आहेत. भगवंताला केवळ गरज आहे तुम्ही तुमच्या स्वधर्माचं आचरण करत, तुम्ही जसे आहात तसे त्याला शरण येण्याचं. आणि ते आल्यानंतर
सर्व गोष्टी या मागे राहतात. मग तिथे तुमची विद्वत्ता किती आहे, तुमची साधना किती आहे, तुमच्या मागे संचित काय आहे, या सर्व गोष्टी मागे राहतात. जसं श्री महाराज म्हणतात की येहळगावला गेल्यानंतर तुकामाईंना बाकी काही सांगू नका, फक्त एवढंच म्हणा की मी तुम्हाला शरण आलेलो आहे. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. आपण म्हणतो ना की सद्गुरूला खऱ्या अर्थाने चिंता आहे त्या शरणागताची. अशा शरणागतासाठी काय करावं, काय करावं हेच त्याच्या मनामध्ये अखंड चालू असतं. मनापासून आपण सद्गुरूंच्या चरणी शरण गेलो, आपल्या रामाच्या चरणी शरण गेलो. आपण मनामध्ये कदाचित सतत न्यूनगंड घेऊन जगत असतो की आपण रामासाठी योग्य नाही, आपण रामासाठी योग्य नाही. परंतु रामराया आपल्या दोषांच्याकडे ढुंकून देखील बघत नाही हो. त्या दोषांना तो कधी मनावर देखील घेत नाही. आणि या उलट मनुष्याची स्थिती आहे की आपण कितीदा जरी क्षमा मागितली, कितीही वेळा जरी आपण पुन्हा पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो मनुष्य कुठल्या तरी एका दोषाच्या आधारानेच त्या व्यक्तीच्या बद्दल सतत चिंतन करत राहतो. आणि भगवंत त्याच्या उलट आहे की त्याच्यामध्ये कुठलाही जरी चांगला गुण नसला, सर्व जरी तो दोषांनी भरलेला असला, तरी केवळ तो मला शरण आलेला आहे या एकाच गोष्टीतून तो त्याच्या कुठल्याही दोषांच्या विषयी मनामध्ये विचार करत नाही. जर सामान्य व्यक्तित्वाने या सद्गुरूच्या भूमिकेतून विचार केला तर आपल्यापैकी किती भक्तांना खरं श्री महाराजांनी स्वीकारायला हवं हा एक प्रश्नच राहील. लोक तांदळातून खडे बाहेर काढतात, परंतु महाराज म्हणायचे हा मी इथं मोडक्या वस्तू दुरुस्त करण्याचा कारखाना काढलाय. माझ्याकडे येणारा सामान्य प्रापंचिक दीन आहे, त्रस्त आहे. या कलिकालाच्या असलेल्या या वेगवेगळ्या पीडांमध्ये तो सर्व दृष्टीने अत्यंत भयभीत आहे. कदाचित त्यामुळे त्याच्याकडून काही दोष देखील घडले असतील, परंतु तो केवळ माझा आहे या भूमिकेतून मी त्याला स्वीकारतो आणि अशा दीनांची मी सेवा करतो. त्यामुळे सामान्य जीव हा कदाचित दोषांच्या आधाराने कधीच कोणाला स्वीकारू शकणार नाही. परंतु श्री सद्गुरूंचं दया सिंधुत्व असं आहे, ज्याप्रमाणे सिंधू आलेल्या प्रत्येक प्रवाहाला स्वीकारतो. तो काही बघत नाही की मी फक्त गंगा माते सारखंच पवित्रता असलेल्या प्रवाहांना घेईन. तो एखाद्या ओहाळाला घेतो, एखाद्या नाल्याला घेतो. अहो सोडा, एखाद्या सांड पाण्याचा प्रवाह देखील समुद्राला येऊन मिळतो. जो त्याच्यापर्यंत आला त्याला या दया सिंधुत्वाने स्वीकारलेलं आहे. आणि स्वीकारल्यानंतर देखील आपल्या मनामध्ये असा भाव असतो की अरे तुझी काही पात्रता नव्हती तरी देखील मी स्वीकारलं. परंतु रामरायाच्या मनामध्ये हा विचार देखील येत नाही किंबहुना ज्याचा स्वीकार केला आहे त्याची सेवा आपण कशी करू शकतो, हाच त्याच्या मनामध्ये अखंड विचार असतो. श्री महाराज देखील म्हणतात ना की तुम्ही इथं येता माझी सेवा करण्यासाठी, परंतु खरंच कोण कोणाची सेवा करतं हा एक प्रश्नच आहे. गोंदवल्याला आपण जातो आणि म्हणतो अगदी माहेरपण अनुभवलं बाबा. पण हे माहेरपण अनुभवण्यासाठी ज्याप्रमाणे माहेरी मुलगी आल्यानंतर सर्व गोष्टींची जबाबदारी तिची आई पुन्हा स्वीकारते, ती मुलगी जसं माहेरपण अनुभवते, त्याचप्रमाणे सज्जनो आमचं गोंदवले देखील आपल्या सद्गुरूंच्या या माहेरपणाचा अनुभव आम्हाला देतो. कारण तिथं खऱ्या अर्थाने ज्याच्या सेवेसाठी म्हणून आपण गेलेलो असतो तोच आपली सेवा करत असतो. आणि गंमत अशी आहे की हे सगळं करूनही आपण काहीतरी आपल्या सेवकासाठी करत आहोत याचा विचार देखील स्वामींच्या मनामध्ये संकोच निर्माण करतो. बघा, निज कर तुति न समुझिय सपने, सेवक सकुच सोचू उर अपने. संकोच वाटत असतो की अरे
मी जे काही त्याला दिलेलं आहे ते फारच अल्प आहे, फारच कमी आहे. मी याच्यासाठी अजूनही काय करू शकतो? मी याला आणखीन प्रसन्नता देण्यासाठी काय करू शकतो? या विचारानेच माझा रामराया अखंड संकोच पावत असतो. बघा, सुंदरकांडामध्ये बिभीषण रामरायाला शरण येतो आणि रामराया पहिल्या झटक्यामध्येच त्याला लंकेचं राज्य देऊन टाकतो. कहू लंकेस सहित परिवारा, कुशल कुठाहर बास तुम्हारा. पहिल्या वाक्यामध्ये त्याला लंकापती करून टाकतो. आणि अशा या रामाच्या स्वभावाचं वर्णन करताना गोस्वामीजी पुढे जाऊन म्हणतात, जो संपत्ती शिव राव नहीं, दिनी दिये दस मात. सोई संपदा बिभीषण नहीं, सकुची दीन्ही रघुनाथ. हा फरक आहे बघा सज्जनो, महादेव आणि रावणाच्या मधला आणि प्रभू रामचंद्र आणि बिभीषणामधला. महादेवाने रावणाला या लंकेचं राज्य दिलं, परंतु त्यासाठी त्याला आपल्या या 10 तोंडांचा बळी एक एक करून या कैलासपतीसाठी चढवावा लागला. तेव्हा जाऊन या आत्मलिंगाची प्राप्ती, या महादेवाकडून या लंकेचं अचल राज्य रावणाने प्राप्त केलं. परंतु एवढे कष्ट घेऊन जे रावणाला मिळालं तेच माझा रामराया बिभीषणाचा राज्याभिषेक या समुद्र किनारी करतोय. परंतु तो राज्याभिषेक करत असताना रामाचं मन खरं तर संकोचित होत आहे की अरे, मी बिभीषणाला केवळ हा लंकापती किताब एवढंच देऊ शकलो, या पलीकडे मी अजूनही काही देणार नाही का? हा संकोच आहे आपल्या शरणागताला. अजूनही मी त्याच्यासाठी काय करू, अजूनही मी त्याला काय देऊ, या भावनेने निर्माण झालेला. आणि त्यामुळं समर्थ माऊली मनोबोधामध्ये म्हणून जाते की चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. त्याला लंकापती केलं, परंतु संकोच इतका अंतरंगामध्ये आला की त्याच्या पलीकडे जाऊन अजूनही आपण याला काय द्यावं, या भावनेतून रामाने बिभीषणाला चिरंजीव पद देऊन टाकलं. यातून आपण एक छोटासा बोध घ्यायला काय हरकत आहे की राम नाम आम्ही घेतो, आम्ही रामाचा आश्रय घेतो, मग आमच्या जीवनामध्ये देखील भगवंत आम्हाला हे कधी देईल? जेव्हा तुम्ही बिभीषणासारखं आपल्या सर्वस्वावरती तुळशीपत्र ठेवायला तयार व्हाल, त्यावेळेला भगवंत तुमच्यासाठी सर्व काही घेऊन उभा असेल. बघा, हाच त्याच्या मागचा बोध आहे. सज्जनो, नाम घेणाऱ्या मनुष्याने मला काय असा विचार घेण्याबाबतीमध्ये कधीच करू नये. किंवा आपल्या अंतरंगामध्ये आपण हाच विचार करावा की मी काय देऊ शकतो, मी काय करू शकतो. आपलं समर्पण हेच आपण आपलं ध्येय ठेवावं. जेव्हा आपली मनोभूमिका देण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल होईल आणि घेताना आपलं मन संकोचित व्हायला लागेल, समजावं की आपल्या अंतरंगामध्ये देखील हा आत्माराम आता चेतनामय होऊन कार्य करू लागलेला आहे. आणि त्यामुळे भरत म्हणतो की हे सर्व काही रामरायाने केलं. आम्ही आमच्या नावाला सेवक म्हणून घेतो, खरं तर आम्ही सेवक म्हणवणं देखील चुकीचं आहे. आम्ही तुझी सेवा करतो हे म्हणणं देखील रामराया चुकीचं आहे. अरे रामा, एखादा मनुष्य पोपटाला बोलायला शिकवतो, एखादा मनुष्य एखाद्या पशुला नाचायला शिकवतो. आणि गंमत अशी आहे की तो पोपट बोलायला लागल्यानंतर त्याचा स्वामीच अत्यंत प्रसन्न होतो. म्हणतो, बघा आमचा पोपट, याला बोलायला किती सुंदर येतं. एखादा पशु जेव्हा नाचू लागतो तेव्हा त्याचा मालक अत्यंत आनंदाने लोकांकडे बघू लागतो की बघा माझा पशु किती छान नाचतोय. परंतु पोपट हा स्वतःहून काहीच बोलू शकत नाही, पशु स्वतःहून काहीच नाचू शकत नाही. मी तुझा सेवक आहे हे म्हणणं देखील अज्ञानपणाचंच लक्षण आहे, कारण तूच आम्हाला तुझी सेवा करण्याचे सर्व गुणधर्म देतोस. आम्ही सर्व दृष्टीने अज्ञानी आहोत,
परंतु त्या सेवेचे गुणधर्म देखील तू आम्हाला देतोस आणि त्या गुणधर्माच्या आधाराने आमच्याकडून तू सेवा देखील करून घेतोस आणि त्याच सेवेने तू स्वतः पुन्हा प्रसन्न होतोस. काय गंमत आहे ही. आणि त्यामुळे श्री महाराज देखील म्हणायचे की गोंदवल्याला एक वेळ कदाचित चुलीवरती भांडी आपोआप चढली जातील, निखारे आपोआप पेटतील, चुलीमध्ये लाकडं पडतील, अन्न शिजेल, लोक तृप्त होतील. हे सर्व काही घडू शकतं. परंतु या लीला नाट्यामध्ये भगवंत आम्हाला केवळ सेवा रूपाने सामावून घेतो. परंतु कधी कधी अहंकाराने आम्हाला असं वाटतं की आपणच जाऊन त्या भगवंताची, आपल्या सद्गुरूची सेवा करत असतो. सेवा आपण करत नाही. भगवंत आम्हाला त्या पशुसारखं नाचायला किंवा त्या पोपटासारखं बोलायला शिकवतो आणि आपल्याच या बोबड्या वचनांच्या आधाराने स्वतः आपल्या अंतरंगामध्ये प्रसन्नता प्राप्त करतो आणि पुन्हा सर्व जनसमुदायाला सांगतो की बघा किती सुंदर आहे माझा हा पशु, किती सुंदर आहे हा माझा पोपट. बघा, श्री महाराजांचं मी उदाहरण आपणास सांगतो की महाराजांच्याकडं त्या काळामध्ये देखील खाणारे 100-500 लोक असायची. कितीही जरी स्वस्ताई असली तरी एखादा मनुष्य यायचा, ₹5 महाराजांच्या समोर ठेवायचा आणि म्हणायचा, महाराज आजचं अन्नदान माझ्याकडून करा बरं का. आता एवढ्याशा पैशामध्ये एवढी लोक कशी जीवू शकतील. परंतु महाराज काहीच बोलायचे नाहीत. आणि मग पंगत बसल्यानंतर ती व्यक्ती जिथं बसलेली असेल तिथं महाराज वाढत वाढत जायचे, थांबायचे आणि मोठ्याने लोकांना सांगायचे, आजचं अन्नदान यांनी केलंय बरं का. यांनी आपला या क्रयशक्तीच्या आधाराने आजचं अन्नदान घडवून आणलं. म्हणजे सर्व काही तोच करतो आणि तरी देखील आपल्या सेवकाचं नाव मोठा करतो. हेच या रामरायाचं एक विलक्षण रूप आहे. त्यामुळे सज्जनो, जर आपल्या हातून काही सेवा घडत असेल, जर आपल्याकडून काहीतरी उत्तम असा परमार्थ घडत असेल, माझ्यासारख्या व्यक्तीकडून काही रामायणातले सुंदर वचनं बोलली जात असतील, तर हे सर्व काही त्या रामरायाने आम्हाला या पोपटासारखं शिकवलंय, या पशुसारखं नाचायला शिकवलंय आणि या वचनांच्या आधाराने रामराया स्वतःही प्रसन्नता अनुभवतोय आणि जगाच्या समोर आम्हाला मात्र उगीचच मोठेपणा देतोय. अशा या रामाचा हा स्वभाव आहे. आणि त्यामुळं भरतजी म्हणतात की असा आपला हा कृपाळूपणा असल्यामुळं या साधूंच्या सभेमध्ये या भरताला आपणच मोठेपणा दिला आणि या मोठेपणाच्या आधाराने या साधू शिरोमणी पदापर्यंत आपणच या लोकांच्या समोर आणून मला व्यक्त केलं. प्रभू, आपल्यासारखा कृपाळू अजूनही दुसरा कोण आणू शकेल? असं दुसरं कोण व्यक्तित्व असू शकेल? असा हा भरत प्रभू रामचंद्रांच्या या हृदयस्थ भावनेला या धर्मसभेमध्ये जे व्यक्त करत आहे. सज्जन हो, त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय.